गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बैक टू अनदर न्यू डेली ब्लॉग गाइज। जो लोग भी नए चैनल पे मेक ड्रॉप दैट लाइक कमेंट शेयर एंड सब्सक्राइब जरूर करना, क्योंकि आज का जो ब्लॉग होने वाला है बहुत ही खतरनाक ब्लॉग होने वाला है। तो प्लीज़ पूरा ब्लॉग देखना। और आज फाइनल डे है, कल एक राउंड जीत के अभी टॉप 2 टॉप 4 काय माहिती नाही, तर आज सेकंड राऊंड आहे आमचा। तर त्यासाठी आता मी चाललो आहे मालाडला। तर काल मालाडलाच राहिला होतो, बट आज आलो विरारला आणि त्यानंतर आता चाललो आहे सकाळी 7 वाजलेत बरोबर। एवढा लवकर होता आणि पहिल्यांदा एवढा लांबचा प्रवास करणार आहे विरारवरून मालाड। बघूया आज सेकंड राऊंडला काय होतं। एक राऊंड जिंकलं होतं, पण दोन आपल्याला किती राऊंड जिंकावं लागतील? अजून 3 राऊंड जिंकायला लागतील तर ट्रॉफी लागणार आहे। विश्वनाथ परब आपला दुसरा बॉलर आजच्या दिवसातला, सॉरी टीममधला। पहिला बॉलर आपला तुकाराम गाडेवकर, दुसरा हा, तिसरा समीर निंबाळकर आणि चौथा मी होतो काल। आज किती ओव्हरची घेतील काय माहीत नाही, 4 ओव्हरचीच खेळली पाहिजे कारण एवढ्या लोक, आणि आज पहिलीच मॅच आहे आमची। तर बघूया काय एक्सपिरियन्स। फर्स्ट टाईम म्हणजे सेकंड राऊंड जिंकलो आहे, लास्ट टाईम पहिल्या राऊंडला बाहेर गेलेलो। आणि कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल, फुल एन्जॉय केलेला मस्तपैकी। जिंकल्यानंतर बिर्याणी वगैरे खाल्लेली मस्त। आज बघू नाश्त्याला काय आहे। पहिल्यांदाच म्हणजे लास्ट काल गेलेलं लवकर, हॉटेलला काल नाश्ता वगैरे काय होतं का? कांदा पोहे चहा होती, कांदा पोहे आणि चहा होती। तर जाऊयात आपण डायरेक्ट विरार स्टेशनला। कोण कोण थांबलं ते पण दाखवतो तुम्हाला। समीर निंबाळकर वगैरे गेले पुढे तिकीट वगैरे काढायला। त्याची पूर्ण ब्लॉग बघा गाईज आजच्या दिवसात। बघू कोण चॅम्पियन ठरणार आहे, आणि प्लीज सबस्क्राईब पण करा चॅनलला गाईज। तर फायनली विरार स्टेशनला आलो आहे आणि विरार ट्रेन लागलेली आहे गाईज। बाकीचे कुठे आहेत समजत नाही आम्हाला। कुठची ट्रेन लागली आहे? चल तर जागा पकडून घेऊया। चल तर थै कोण नाही। चल लोक पुढे चल। गाईज लेट्स सी फ्रिकिंग गो गाई। इथे बघ, इथे लांब लचक आहे। तर गाईज आपल्याला जागा भेटली बसायला। हां तर गाईज इथे बघा जागा पकडून ठेवलेली आहे। पहिला मला वाटलेलं की जागा भेटणार नाही बसायला, कारण विरार साईडला जाताना गर्दी तर भरपूर असते। बट होय ना, जागा भेटले बसायला। आता त्यांची जे तिकीट काढायला गेले त्यांची वाट बघतोय मी। इले काय? हां इले गाईज इले। हे बघा गाईज आपले टीम मेंबर कमिंग सून नाही। अजून कुठे गेले बाकीचे? काय गेले तो नाही येता? ठेव ना, ठेव एकत्र ठेव। तर फायनली गाईज झालो आपण आता मालाड स्टेशनला। तुम्हाला दाखवतो मालाड स्टेशनचा लोगो। हे बघा बरोबर 8 वाजलेत, 8 वाजून 10 मिनटं झाली आहेत, आणि आता आपल्याला जायचं डायरेक्ट आप्पापाडा। हे बघा आपले मगाशी बघितले ते प्लेयर, बाकी प्लेयर कुठे गेले काय माहीत नाही। तो एक जो सोबत होता ना, तो अजून 5च्या ट्रेनमध्ये तो गेलेला, जरा पर्सनल काम होतं ते ऑफिसमध्ये गेलेला। तर ट्रेन सुटली त्याची, तर आपल्याला रिक्षा करून जावं लागेल आप्पापाडाला। हा ब्रिज चढायचा आहे का? समीर निंबाळकर, विश्वनाथ परब, मेन बॉलर सम्र्या थंय खंय जातो काय सम्र्या। काही रिक्षा भेटलेली आपल्याला आप्पापाडासाठी। आज पुढची सीट तू पकड भावा, काल मी पकडलेलं आहे। आपणच गेलो बाई पंढरी शेठ फडके BMC ग्राउंड। यस तर चला काही झालो आहे बघा ग्राउंडवर। 5 मिनिटात काकांनी सोडला आम्हाला BMC ग्राउंड। आणि आता बघतो जरा इथं काय खायला बियायला आहे का, नाश्ता सगळ्याचा काय वाटतं भेटेल आपल्याला सगळ्यांना। कारण काल आम्ही दुपारी ना ज्यूस सेंटर वगैरे बघत होतो, बट एक पण नाही भेटला। पण 10 मिनटं का 15 मिनटानंतर घेऊन आम्ही पुढे गेलो, त्यानंतर आपल्याला ज्यूस सेंटर भेटलं। झाला पेमेंट किती आले? स्पॉन्सर विश्वनाथ परब। नेक्स्ट टाइम तूच कॅप्टन्सी घे आणि तूच टीम लीड कर पूर्ण। ते का ते तुम्हाला समजणार आहे नंतर। एवढा नाही जास्त रील गेले। चल तिकडे चायवाला आहे गाईज। ताईच्या घराकडून निघालो
बट थोडा घाई निघालो त्यामुळे काय खाऊन वगैरे निघलो नाही. आता इथं बघू जरा चायची टपरी वगैरे आहे का, म्हणजे सकाळी उठलं चाय पाहिजे. चाय तर इम्पॉर्टंट आहे आपल्याला, चायशिवाय दिवस चांगला जात नाही. इथं हे बघ टपरी बघ, ये देखो गाईस टपरी. सिगरेट विगरेट कोण पितो का? नाही, तुमच्यासाठी विचारला. म्हणजे बघा गाईस, आम्ही जे चौघजण आहेत त्यामध्ये आम्ही एक जण व्यसन नाही करत आणि बाकी आहेत टीममध्ये. काल एक राऊंड जिंकलो आणि फिरायला बसले झाले. तुमचं नाव नाही घेणार. तर चला काही जर्सी परिधान केले आपल्या टीमची अँड चाय बी पिली मस्त फ्रेश वाटलं आपल्याला. आणि माझा फक्त एक सीन आहे की टेक्का नाही लावला आहे आज, आंघोळ पण नाही केलं मेन म्हणजे. कोण आलेत का रे? कोण तो दर दे का दर. आता ग्राउंडवर जस्ट आणि ग्राउंड फुल पॅक आहे. आता आमच्या मॅचला आय थिंक 10-11 वाजतील. 10-11 तर 100% वाजणार आहेत, आणि अशी एवढी गर्दी बघून कोण लवकर जाणार नाहीत. आणि मेन म्हणजे संडे स्पेशल किती काही असून दे. बरोबर मॅच 11 वाजता होणार बाई चालू. मला तर वाटतं काही 11 वाजता चालू नाही, 100% लिहून देतो. बरोबर 11ला मॅच चालू होणार आहे. हो कॅच घे यार, कॅच सोडली, कॅच ड्रॉप. आता हळूहळू ग्राउंड खाली होतंय. मॅच चालू बरोबर 11 वाजतील. आणि आता पिचचं काम चालू केलं, पिच बी पाडतायत आता. हो उडवलाय आमचा कॅप्टन, फुल मेहनत घेताना. कॅप्टन एक नंबर. लाईनी भारी पाडतो तुझ्या, लाईनी भारी पाडतो, लाईनी भारी पाडतो. हा एवढी मेहनत. कॅप्टन तूच रे बाबा, तूच मेहनत. आपली ट्रॉफी कंपल्सरी, ट्रॉफी कन्फर्म आहे बाबा. जागे माल कसं तूच नारळ दिलं ना बा तेव्हा माझ्या आजची टुर्नामेंट तिची फायनल आमकाच मारूची हा, आणि आम्हीच मारतलो. एवढी मेहनत घेतलंय पळतं घे. नका लावा असेच. हे बघा विश्वनाथ पराब, अनिकेत पांड्या. आपला कॅप्टन फुल खुश आहे भाई. अरे कशाला लशी बिशी पाहतो, डायरेक्ट लाईन मारा. अरे ते पाण्यात लय हे असतं रे. कोण लावलं विषय ब्लॉक करून यांना ब्लॉक केला नाही. तर चला गाईज, पूर्ण मैदान खाली झालेलं आहेत. 2 अंपायर आहेत काय माहिती नाही. प्रथमेश जाधव वन मोड परत आज आलाय गाडी घेऊन. आदित्य शेठ आदित्य भावानी पॉवर बँक आणला. पॉवर बँक दाखव, गरज आहे भाऊ पॉवर बँकची. पब्लिसिटी करा काय सर. तुकाराम भावा काय वाटतं आजची पहिली मॅच? आज आपलीच पहिली मॅच आहे, वाटतं जिंकू आपण. जिंकू पण कप्तान जागेवर नाही म्हणून कॅप्टन पण नाही ना जागेवर, व्हाईस कॅप्टन पण नाही. निस्ती पडपर ग्रुपमध्ये, निस्ती पडपर. सगळ्यांनी टायमिंगवर आता स्वतःच जागेवरती नाही. काय बोलणार यार. टॉस झालेला आहे. आता आपण आपल्या कॅप्टनला विचारूया टॉस कोण जिंकला. कॅप्टन टॉस कोण जिंकला? अरे भाई भाषण भावा, ते जिंकले काय. ते बघा आमचा कॅप्टन जो आहे ना भरपूर मेहनत काय पण बोला गाईज. कॅप्टनला फुल इज्जत आहे. विचारा गेला कमिटीकडे काहीतरी बोलायला. भाई तू कॅप्टन आहे आपला, भाई आपले प्लेअर. चला गाईज, टॉस जिंकून आपली बॅटिंग आहे. समाजा टीम टॉस जिंकली आणि त्यांनी बॉलिंग घेतली. बघा त्यांची बॉलिंग आहे आणि आपली बॅटिंग आहे. आपले ओपनर जोडी आज वेगळी आहे. विश्वनाथ पराब आणि तुकाराम गाडेवकर. किरणो बिलो आता आपली टीम प्रॉपर. बाळा ढवळ ऑल द बेस्ट भावांनो. जावा एक मॅच खेळा प्रॉपर. हे बघा हे पण इलो सगळे इलो.
चला आपले 2 ओपनर जोडी. नानाचं नाव घ्या मारुडी भाई. ओपनर जोडी. 1 hour later. 6 बॉल वेस्टची मॅच. पहिलाच बॉल वाईट. पशाच्या टीमला जिंकायचे 6 बॉल 19 गरज. आता बघूया. कॅच ड्रॉप भरपूर केल्या जातात. पशादानी पण कॅच ड्रॉप केले भरपूर. जणांनी कॅच ड्रॉप केले. 3-4 कॅच ड्रॉप झाले आहेत. परत एकदा वाईट. 2 बॉल 2 वाईट आले आहेत. परत एकदा घालवलाय 6 रनांसाठी. डेंजर बॅटिंग. चला आता जेवण पण आलाय. नंबर लावा लागेल पहिलाच. फटाफट नंबर लावा लागेल. आज चिकन असेल. 2 टोपी आहेत गाईज. परत एकदा 4 रन. डेंजर बॅटिंग मानला पाहिजे भाई. हो नाईस स्टॉप. 2 रन. उडवलाय परत एकदा 6 रनांसाठी. मोठं बॅटिंग यार. गाईज आजचा दुसरा दिवस. बिर्याणी आज परत लाईन बघा लावलेली आहे अशा प्रकारे. यो बघा बहिणी यारो बघा. चिल्लर गँग. 1 hour later. तर चला गाईज फायनली आता मी रिक्षा पकडली आहे जस्ट. आमची एक मॅच झाली काल आणि आज सेकंड राऊंड होता. सेकंड राऊंडमध्ये हारलो आम्ही. चलो बाय 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 बाय. थँक्यू. तर जी बारकी पोरं होती ना ती मला सोडायला आलेली रिक्षामध्ये. म्हणजे मला रिक्षात भेटत नव्हती. तर कसे त्यांनी रिक्षा थांबवली आणि मग मला रिक्षा जस्ट भेटली. आता जाणार मी मेट्रो स्टेशनला आणि मग तिकडून जाणार आपला प्रियाताईकडे. तर आजच्या दिवसात म्हणजे मी काल आलो दीपेशच्या इथं. नंतर परत गेलो विरारला आणि आता चाललो आहे प्रियाताईच्या इथे. बघू किती दिवसानंतर चाललं जायचं. आणि सेकंड राऊंड तुम्हाला विसरलं सांगायचं की 39 रन होते. ते आम्ही म्हणजे ना लास्टच्या ओव्हरपर्यंत डिपेंड केले. आमचं मिस फील्ड पण भरपूर झाली. XYZ सगळं आता काय बोलणार. जे कॅचेस जिंकायचे असतात ते कॅची म्हणजे ड्रॉप केल्यात. कॅचेस इन मॅचेस असतात तर काय बोलणार. कॅप्टनीच आमच्या कॅचेस ड्रॉप केल्या आहेत. बघू आता नेक्स्ट टाईम ट्राय करू फायनल मारायचं. आज सगळ्या जोशमध्ये होते की ट्रॉफी मारूनच जायचा. पण कोणी ना क्रिकेट आहे हारजीत होती देते. आणि आमच्याबरोबर जे जिंकले ना तेच पोचले सेमीफायनलला. आता बघू आपल्याला जायचं जोगेश्वरीला. किती वेळ लागतो काय माहिती नाही. आता तिथून मेट्रो स्टेशन तिथून मग आपल्याला कुठचं तरी एक शॉप आहे मोगरा काहीतरी आहे. त्याला ताईला कॉल करावा लागेल. बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. तर चला गाईज आपल्याला रिक्षावाल्या काकांनी इथं आणून सोडला आणि इकडून आपल्याला जायचं आहे आता मेट्रो स्टेशन. म्हणजे ह्या साईडला मेट्रो स्टेशन आहे गाईज. अरे बघा गाईज चालत आलो आहे. 5 ते 10 मिनटं लागली इथून यायला रिक्षा स्टँडवरून. आणि हे मेट्रो स्टेशनचा एंट्री आहे एंट्रन्स. ही कुठची बिल्डिंग आहे गाईज. माऊली कृपा प्राईड. तर हे मोठं टॉवर आहे आणि कुरार मेट्रो स्टेशनची एंट्री. ॲक्सिलेटर पण बाई छोटाच आहे एकदम. बघूया फर्स्ट आपला सेकंड का थर्ड टाईम असेल मेट्रोने प्रवास करायचा. म्हणजे आज फुल एकदम कूलिंग वगैरे AC वगैरे असतात ट्रेनमध्ये. भाई किती दिवसानंतर ताईकडे चाललो आहे आज. काल आम्ही त्या ताईकडे होतो. त्याच्या आधी दीपेशकडे आणि आज प्रियाताईकडे. तर चला काही तिकीट काढले आपण. स्टेशन कुठचं माहिती आहे का. मोगरा स्टेशन काहीच. आणि आता एंट्री जातो. पहिला ना कुपन असायचे पण आता तिकीटसारखं तिकीट दाखवले. मस्त स्पॉट स्टेशन एकदम काहीच. हे बघा परत एकदा दाखवतो. कुपन आहे कुपन नाही तिकीट आहे. तर जेव्हा मी पहिला एकदम स्टार्टिंगला कॉलेजला असताना ना आलेलो तेव्हा कुपनसारखं असायचं. बट यावेळी तिकीट. भाई उलटा आहे भाई. उलट्या ठिकाणी येतो मी. त्या साईडचे मला लक्षात नाही काहीच. उलटा पुलटा हो गया भाई. मी इथून उतरायच्या जागेवरून चढतो आहे.
डेंजर आहे, डेंजर डेंजर. फर्स्ट टाईम आलो नाही काही, समजून घ्या जरा यार. त्यात पण आता मी कुठच्या साईडला जातो मलाच नाही समजत आहे. त्या सीटा चढायचं होतं का या सीटा काय माहिती नाही. बघूया चला. गाय जिकडे सेटिंग बघा काय आहे, सिक्युरिटी बाय फुल एकदम पॉश आहे यार. फर्स्ट टाईम आलो आहे गाईज मी, फर्स्ट टाईम. डोअर वगैरे भाई खतरनाक आहे यार, मानला पाहिजे. आता मला ह्या साईडला जायचं का त्या साईडला मला तेच माहीत नाही. तर परत मला विचारून जावं लागेल. इथं बघतो तर काहीच कोणच दिसत नाही इथं. तर त्याला विचारेल मी की कसं काय सीन. बघूया आता यार, फर्स्ट टाईम आलो ना त्यामुळे असं सीन आहे मला. तर बघावं लागेल यार, कोणाला तरी विचारावं लागेल आता. काही नाही काहीच बरोबर आलो आहे. आता जस्ट मला ते दादा दिसला, त्याला विचारला की कसं काय सीन. तर त्यांनी तर लगेच इंडिकेटर वगैरे ओपन केला. त्यामध्ये मेट्रोचा वेगळा एक ऑप्शन असतो ते ओपन केला. त्यामध्ये त्यांनी चेक केला आणि मग मला सांगितलं हां बरोबर आहे. म्हणजे मी 90% बरोबर आलो. 10% मला फक्त कन्फ्युजन होतं. लेट्स कोई ना, आता ट्रेन येईल मग जाऊया आपण, बघूया मेट्रोचा सफर कसा जातो. कारण की हे मी फर्स्ट टाईम युनिक आहे तर माझ्यासाठी, फर्स्ट टाईम बघितलं आहे सगळं. तर बघूया नेक्स्ट टाईम आपल्याला सगळं माहिती असेल कसं काय असतं ते. विजयचे स्पॉन्सर आहे वाटतं इथं पूर्ण. याकडे इथं गाईज आता मी ना पूर्ण इथं म्हणजे चेक करतो आहे कसं काय चढायचं उतरायचं वगैरे ना, सगळं प्रॉपर दिलेलं आहे इथे. नाहीतर सेंट्रल रेल्वे साईडला म्हणजे दिवा डोंबिवली दादर असं साईडला ना कोण पण कसे पण चालत काय पण कधी पण एवढी गर्दी असते ना, जर आरामात चढले ना तर काय होणार नाही. बट ॲरो वगैरे दिले आहेत ना गाईज, इथून चढायचा एकाने इथून उतरताना सरळ उतरायचा, असं XYZ सगळं आहे पाहिजे, मानलं पाहिजे. गाईज तर आलेली आहे आता ट्रेन. आपल्याला जायचं आहे ट्रेनमधून, सॉरी मेट्रोमधून, ट्रेन नाही गाईज. समजून घ्या थोडा कसे दरवाजे ओपन होत आहेत, कसं काय काय भाई. फुल सिस्टमॅटिक आहे गाईज, फुल सिस्टम पाहिजे बघा, काहीच गर्दी नाही. फुल सिस्टमॅटिक आणि AC फुल कुलिंग गरमीमध्ये फुल सिस्टमॅटिक आहे गाईज. नाही गर्दी न काय काय. मस्त फुल गरम झालेला, मस्त थंड वाटते, भारी वाटतं. बॅग आपली फुल भरलेली आहे, शूज चेंज केले, ट्राय. चला गाईज फायनली आलो आहे आता आपण मोगरा स्टेशनला. अँड इकडून आपल्याला बाहेर जायचं आहे. हे खाली यायचं का वरती यायचं ते समजत नाही. बघूया आता आपण. इथून आपल्याला खाली यायचं आहे, उतरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथून सबवे साईडला जायचं आहे. सबवे साईडला आपला शुभम येणार आहे भाषा घ्यायला आपल्याला. फक्त आपल्याला एकच ऑप्शन आहे की सबवेकडे जायचं. सबवेकडून जाऊन फोन करायचा. बघूया मस्त फुल एकदम चिल वाटला की AC वगैरे कुलिंग प्रॉपर एकदम, नाही गर्दी नाही कसली नाही. आणि मग चार्जिंगचा पण ऑप्शन होता तिकडे गाईज. वेलकम टू मायटी मुंबई. लेट्स गो गाईज, चलते हे आपण. तर फायनली गाईज अर्ध्या रस्त्यावरती इथं पोचलो आहे. कॉल केलेला ताईला. सबवेच्या इथून सरळ यायचं होतं आणि बाळासाहेब ठाकरे यांचा जो व्हॅन होता त्या ऑपोजिटची गल्ली तो पत्रा लावला, तर इथून समोर सरळ जायचं आपल्याला. अँड आता आपल्याला खाली येतो आहे भाचा घ्यायला आपल्याला शुभम. तर 5-10 मिनटाचं अंतर होतं मेट्रो स्टेशनच्या इथून, मोगरा स्टेशनच्या इथून. चालत यायला, ज्याला माहीत नाही त्याला जरा लेट होतो. बट कोई नाही. इथं पण आता वाटतं मला टॉवर वगैरे बांधत आहेत, एवढं सगळं काम चालू आहे गाईज. त्याला बघा गाईज आलेला आहे शुभम आपल्याला न्यायला. आज खेळायला बिळायला गेला नाही वाटतं कुठे. कुठून जायचा इथून? मी एकदा आलो वाटतं, इथून आलो आहे पण तेव्हा एकदा गोल गोल फिरून आलेलो. इथून आलेलो वाटतं मी तेव्हा. तर फायनली काय आजच्या दिवसामध्ये तुम्ही बघितलं असाल सॅटर्डे आणि संडे. सॅटर्डेमध्ये 1 राऊंड जिंकलो आणि संडेला सेकंड राऊंडसाठी विरार टू मालाडचा जो प्रवास होता आपला, त्यामध्ये कॉलेजचे मित्र वगैरे सगळे एकत्र होते माझ्यासोबत. फर्स्ट टाईम म्हणजे किती 5-6 वर्ष झाली असेल त्यामध्ये आम्ही एवढा प्रॉपर ट्रॅव्हल केला. आणि सेकंड राऊंड होता, म्हणजे सेकंड राऊंडमध्ये पण आमची पहिलीच मॅच होती. त्यामध्ये पण 1-2 प्लेयर होते ते लेट आले आणि मेन म्हणजे ते बॅट्समनच लेट आले, त्यामुळे आमचे रन पण कमी झाले 39 रन. तरी पण आम्ही डिफेंड करायची हिंमत ठेवलेली लास्टच्या ओव्हरपर्यंत. आणि माझी लास्टची जी ओव्हर होती ती माझी होती, 6 बॉल 4 डिफेंड करायचे होते. बट नाही झाले, बॅट्समननी मारला चौकार. काय बोलणार, पहिला बॉल 1 रन आला, बाकी 5 बॉल 3 पाहिजे होते, त्यामध्ये चौकार मारला. आणि त्यात पण आम्ही कसे हरलो, कॅच ड्रॉप. आमचा पूर्ण प्लॅनिंग झालेला की एक बॉल मिस फिल्डिंग वगैरे नाही करायचे. बट काय करणार आहे, कॅप्टनने आमच्या कॅच ड्रॉप केली आणि आम्ही मॅच हरलो. आणि त्यामध्ये पण 6 बॉल 20ची मॅच बघितली असेल तुम्ही गाईज. ते लोक पण, त्यांची टीम पण वन साईड होती. मला वाटलं नव्हतं की हरतील ते लोक.
बट काय होणार, क्रिकेट आहे भाई, हारजीत होते. आणि ते पण का, कॅच ड्रॉपमुळे. ते पण कॅच ड्रॉपमध्येच हारलेत. बस एवढं. त्यानंतर मी गेलो घरी, आपल्या पिंकीताईच्या घरी, सॉरी प्रियाताईच्या घरी गेलो जोगेश्वरीला फर्स्ट टाईम. आणि त्यामध्ये पण मी मेट्रो ट्रॅव्हल केला आणि बाकीच्या वेळी पण ट्रॅव्हल केला. बट हे जो मेट्रो स्टेशन होतं ना, ते थोडा वेगळं होतं कारण की दरवाजे वगैरे होते. बस एवढंच. आणि आत्ता 8 वाजले, घरी आलो आहे जस्ट. तर आय होप की गाईस तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता तो आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब नसेल केलं, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण 3000 सबस्क्रायबरचा जो टार्गेट आहे तो कंप्लीट करायचा आहे. बाय बाय, गुड नाईट, सायनिंग ऑफ. भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.